दोन्ही पायांमध्ये दोन्ही पायाचे टोज अपोजिट साईडला असणार आहे. हां बरोबर. चला आता दोन्ही हात पर्वतासन स्थिती, हाताचे बोटं गुंफायचे आणि वरती. ओके. त्याच्यानंतर स्क्वॅट करायचे त्याच्यामध्ये. 1 अप, 2 अप, 3 अप, 4 5 गुड, 6 7 8 9 10. नेक्स्ट काय सांगितलेलं, आता ते पाय आहे ना ते समोर करा, टोज पायाचे समोर करायचे. हाताचा नमस्कार एकदा डाव्या बाजूला लेफ्टला, एकदा राईटला, कमरेत वाकायचे. 1 2 3 4 5 6 7. कंबर पूर्ण अशी फोल्ड होईल याच्यासाठी प्रयत्न करा. 7 8 9 10. बस. आता काय करायचं आहे, हात खाली, हात जेव्हा पाय तुम्ही फोल्ड करणार नीमध्ये तेव्हा हात वरती नमस्कार. ठीक आहे. पहिले हात खाली. 1 अप, व्हेरी गुड, हात खाली. 2 3 4 5 हात खाली. 6 पाय फोल्ड, हात खाली. 7 अप, 8 9 10 स्टॉप. आता एक दोन्ही हात वरती नमस्कार स्थितीमध्ये. आपला जो नेहमीचा वृक्षासन आहे तो नेहमीचा वृक्षासन तो नंतर करायचा आपल्याला, ते नंतर करायचं आहे. दोन्ही पाय सरळ एकत्र जुळलेले, हाताचा नमस्कार, पायाचे जे टाचा आहेत त्याला वरती उचलायचे. हात अगदी कानाला असे, दंड असे कानाला लागलेले. व्हेरी गुड. टाचा उंच जितक्या उचलता येतील तेवढं उंच उचलायचे आहेत. 1 2 हात चिपकलेले कानाला. 3 4 5 6 7 8 9 10. हाता पायाचे टाचा खाली, हात खाली. नेक्स्ट वृक्षासन नंबर 2. लेफ्ट लेगला राईट थायच्या वरती घ्यायचे, एकदम पेरिनियमच्या इथे व्यवस्थित, थाईजच्या कोपऱ्यावर व्यवस्थित. नंतर बॅलन्स सांभाळत दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये डोक्याच्या वरती. बॅलन्सिंग आसनास आपल्या न्यूरो सिस्टीमवर खूप चांगलं काम करतात. नर्वस सिस्टीम आपली ॲक्टिव्ह होते. 1 2 3. मनीषा तो पाय गुडघ्यावरती नाही तर गुडघ्याच्या आत, कामिनीने ठेवलाय तसं. हां. 4 5 आणि याला हाताचा जरा सपोर्ट द्यायचा घेताना पाय, कारण मग तो नीट बसतो. 6 7 8 गुड, 9 10. छान. चला आता हा पाय खाली. उजव्या पायाला हाताने पकडायचे, हाताचा त्याला सपोर्ट द्यायचा आणि त्याला वरपर्यंत, म्हणजे आपल्या पेरिनियम जिथून मांडी स्टार्ट होते त्या तिथे त्याला नीट बसवायचं दोन्ही हाताच्या सपोर्टने. आणि जर तुम्हाला हे विदाऊट सपोर्ट नाही टिकवता आलं तर भिंतीला टेकून, भिंतीच्या जवळ उभं राहून टेकून भिंतीला हे आसन करायचं. ज्यांना चांगलं जमतं बॅलन्स करायला त्यांनी विदाऊट सपोर्ट करायचं. 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली पहिला, नंतर पाय खाली. आता आपण आपली फ्लेक्झिबिलिटी कमरेची कशी आहे ते बघूया. आपल्या हात किती खाली रीच होतात ते बघूया. मॅडम आणि कामिनी मॅडम, पाठीचा थोडंसं अजून पाठीचा. दोन्ही पाय एकत्र व्यवस्थित जुळलेले, दोन्ही हात समोरून सरळ वर. 1 श्वास सोडत पाय खाली वाकवायचे. ज्यांची पाठ ताट आहे, स्टीफ आहे, त्यांनी ना खाली जाताना पाय पहिले फोल्ड करायचे. ज्यांचे हात पोचत नाहीत, खाली टच होत नाहीत, त्यांनी नीज फोल्ड करून खाली वाकायचं आणि हात खाली गेले की मग नीज सरळ करायचे. व्हेरी गुड. 1 2. हात ज्यांचे टेकतात त्यांनी हाताची बोटं आपल्या अँकलच्या बाजूला टेकवायची किंवा अँकलला पकडलं तरी चालेल.
3 4 5 6 7 8 सोडायचे. समोरून वरती यायचं आणि साईडनी हात खाली.